नाव सांग. पूर्ण नाव, तुमचं पूर्ण नाव आणि मग कसा त्रास काय काय होतं? माझं पूर्ण नाव हरिश्चंद्र जगन्नाथपुरी. वळल्यानंतर बाबांचा मी मुलगा, लहान मुलगा. बाबांचं पूर्ण नाव जगन्नाथ नाथपुरी गोसाई. ओके. राहणार दावडी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. तुम्हाला कसं कळालं आपल्या क्लिनिक बद्दल? आता तर लगेच फरक जाणवलं. एक पहिला जो डोस दिला 15 दिवसाचा त्याच्यातच जाणवलं गेलं. नाही, आपला ऍड्रेस कोणी सांगितलं तुम्हाला क्लिनिकचा? हे आमचे मोठे भाऊ आहे ना, त्यांना कोणीतरी सांगितले मी दवाखान्यापैकी तुम्ही तिथे जा, उपचार घेऊन पहा, मग त्याच्यानंतर तुम्ही पुढचं करा. ओके. बाबांना तिथं काय म्हणजे गावात होते, म्हणजे तुम्हाला पहिलं केव्हा कळालं? बाबांना काय काय त्रास होत होता? त्यांना पहिल्यापासून डायबिटीस असल्या कारणाने परत आता देवळाच्या याच्या जास्त त्रास झाला. इतका त्रास झाला तर म्हणजे हातातले केसच गेले ते असं समजून घ्यायचं. त्याच्यानंतर मग ते ऋषिकेशमध्ये आपण ऍडमिट केलं. ओके. तिथे पण काही फरक जाणवले नाही. त्यांनी डायलिसिस करायला लावलं. मग तिथं आमच्या भावाला कोणीतरी सांगितलं खातेदारांनी, तुमचा पत्ता सांगितला की तिथे जा तुम्ही, डॉक्टर सिंगकडे तुम्ही उपचार करून पहा, तुम्हाला पटलं तिथे जा. मग भाऊने लगेच मग दुसऱ्या दिवशी इकडे आणलं. ते आणल्यानंतर गोळ्यानंतर लगेच पहिल्या डोस मध्येच फरक जाणवला. नाही, तिकडे तरी बाबा होते ना गावाला. गावाला होताना बाबांना सुरुवात कशी झाली, म्हणजे तुम्हाला काय जाणवलं आणि मग तुम्ही तिकडे कोणाकडे काय ट्रीटमेंट घेतली? गावाला ते त्यांना काय त्रास होतो बाबांना? त्रास तर काहीच होत नव्हता. त्यावेळेस 10-12 वर्षापूर्वी ते पडले. 10-12 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी पडले. त्याच्यानंतर मग ते पाय इथं कमरेमध्ये गेलो होतं. मग तिथे ऍडमिट केलं मालेगावला. ओके. मग तिथं त्यांनी डायबिटीस सांगितलं, डायबिटीस आहे. त्याच्यामध्ये मग ते केल्यानंतर परत नाशिकला आणलं. त्यावेळेस मग 12 वर्षापूर्वी. मग तिथं पण व्यवस्थित झालं. मग कंबर आणि व्यवस्थित झालं. पण ते एक पाय थोडा असं अधू टाईपच आहे. मग ते डायबिटीस असं गोळ्या चालू केल्या आणि ते तो म्हणजे थोडा असं ताण दिल्यानंतर बाबांना लगेच घाम येतो टेन्शन दिल्यानंतर. मग असं आता मग या देवळीच्या वेळेस काही नाही, व्यवस्थित होतं. एकदम चक्कर आलं. पहाटे एकदम असं डोळ्यावरती चढून दिले, फेस आला तोंडात. दिवाळीच्या मग ते मग परत माझ्याला ऍडमिट केलं. ते म्हणजे तुम्हाला डायलिसिस करावं लागेल. डायरेक्ट सांगितलं, पत्ता दिला. मग इथे आल्यानंतर भाऊनी डायरेक्ट ऋषिकेशला ऍडमिट केलं. पण डायलिसिस त्यांनी कशावरून सांगितलं? मालेगावच्या डॉक्टरांनी त्याने ते हे काढलं होतं, सिटी स्कॅन, त्याच्यावरून सांगितलं होतं. काय सांगितलं? सिटी स्कॅनचा रिपोर्ट काय सांगितलं? ते किडनीला थोडं सूज आली म्हणे, मूत्री लग होत नाही. ते किडनी म्हणजे 10% का 15% गेली म्हणे. 10 ते 15% म्हणजे गेलेली. त्याच्यानंतर तुम्ही डायलिसिस करून घ्या. मग त्याच्यानंतर आम्ही ऋषिकेशला ऍडमिट केलं. मग यांनी पण तेच सांगितलं, 8-10 दिवस ऍडमिट, तुम्हाला डायलिसिस करावं लागेल म्हणे. 8-10 दिवस ऍडमिट व्हा आणि डायलिसिस करावं लागेल. तरी 8-1 दिवस राहिलो ऋषिकेशला. मग त्याच्यानंतर आमचे भाऊ त्याला त्याच्या खातेदाराने कोणी सांगितलं तुमचा पत्ता दिला. मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही सोडून दिलं, डायरेक्ट इकडेच आणलो. बरोबर. मग ते पहिला डोस दिल्यानंतर लगेच फरक जाणवला. म्हणजे जी हातातली केस जाणार ती परत आली. बरोबर. या लोकांनी आपल्याला डायलिसिस करायला सांगितलं तर आपल्याला त्याची गरजच पडली. आता त्यांचे वयोमान त्यांचे फारच त्रास झाला असता डायलिसिस केल्यानंतर. बरोबर. कारण तब्येत बी अशी वय पण झालेलं होतं. त्याच्यामुळे ते आम्ही काही विचार केले नाही. मग तुमचा हा पत्ता सांगितला. मग भावाने आणलं इकडे. पहिलेच डोस दिल्यानंतर 15 दिवसातच पुरेसर म्हणजे 80-70% झालं. आता ते एकदम व्यवस्थित ठणठणी, कसलाच त्रास नाही, काही नाही. खुशाल फिरतात, जेवणात व्यवस्थित आहे, काही नाही, एकदम व्यवस्थित. आपली ट्रीटमेंट, होमिओपॅथिक ट्रीटमेंट स्टार्ट करून 2-2.5 महिने झाले असेल. तर तुम्हाला 2-2.5 महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःहून काय जाणवलं? त्यांच्यामध्ये काय काय बदल जाणवला? आजार बद्दलही आणि ते सोडून सुद्धा, म्हणजे जे आधी तुम्हाला आजाराचं निदान कळालं तेव्हाची परिस्थिती आणि आता आपले 2.5 महिने झाले, आता तुम्हाला बाबामध्ये काय काय चेंजेस दिसून येतात, सुधारणा? फारच फरक जाणवला.
काय पहिले काही जेवण करत नाही, संडास होत नव्हती. हा बरोबर. 10-8 दिवस. आता ते डेली होते व्यवस्थित, जेवण पण व्यवस्थित होत. आता तसं कसं त्रास राहिला. अजून काय ते 2-2.5 महिन्यापूर्वी जी परिस्थिती त्याच्यात 100% म्हणजे 80-90% व्यवस्थित झालं. 2.5 महिन्यापूर्वी त्यांना काय असं जमत नव्हतं ते आता करताय, असं तुम्ही काय बघितलं? तेव्हा असं म्हणजे असं उठून बी बसता येत नव्हतं. असंच थोडं चालायला गेले ना असं चक्कर टाईप येत होतं. 2.5 महिन्यापूर्वी. अजून बस तेवढंच. त्याच्यानंतर हे घेतल्यानंतर ते व्यवस्थित झालं. तर आता हे एवढ्या 2.5 महिन्यात आपल्या होमिओपॅथिक औषध घेतल्यापासून एकदम काय चालू होतं? आत्ताची स्थिती कशी, म्हणजे आता कसे बोलताय चालता कसे? एकदम व्यवस्थित. म्हणजे कोणी बोलणारच नाही त्यांना काही आजार, कधी कोणीच नाही आजार आहे काय असं कोणी सांगणारच नाही. यांना डायबिटीस हे करायला लावलं ते म्हणजे परिस्थितीच नाही आता. कोणी म्हणणार नाही यांच्या डायलिसिस करा म्हणून असं काही. पुरुष सारखे झाले एकदम म्हणजे नॉर्मलच वाटतं आधीपेक्षा एकदम. ठीक आहे. अजून बाबाचं जसं तुम्ही मध्ये बोलले ना, तिकडे असताना अजून त्यांना काय काय त्रास झाला होता? मग तिकडे तुम्ही खूप घाबरले, मग इकडे आलं, तिकडे अजून गावात असताना तेच ना मग एकदम पाठीला बेशुद्ध पडले. तोंडातून फेस येत होता. एकदम डोळे वरती असं वरती करून म्हणजे जाण्याची स्टेप झाली. ओके. सगळं त्याच्यामुळे घाबरून गेलो. त्याच्या भावाला बहिणींना फोन केला, मग भाऊ आले. मग इकडनं डायरेक्ट नेलं तिकडनं दाभाडीवर. मग ऋषिकेशला ऍडमिट केलं. ऋषिकेशला कोणत्या डॉक्टरांनी बघितलं? ते मी काही इथं नव्हतं. ते डॉक्टर चाफेकर होते ना? डॉक्टर चाफेकर. कारण बहीण बहुत सिद्ध होते. ते स्वतःच बोलले ना चाफेकर की डायलिसिस शिवाय. मग ही घटना घडण्याच्या आधी मग त्या वडिलांना नाशिक येण्याच्या आधी 1 महिने ते माझ्या डॉक्टरला दाखवलं होतं. त्यांना थोडा त्रास जात होता. मग त्यांना डॉक्टर सिटी स्कॅन काढलं का काय त्याच्यात ते दाखवलं गेलं. थोडी सूज म्हणजे आधी निदान थोडं तिकडं मालेगाव थोडं उपचार केल्यानंतर आम्हाला वाटलं बरं वाटून नाही. त्यांनी गोळ्या दिल्या, काही विचार केला नाही नाशिकला आणायचं. मग ते नंतर मग इकडनं भाऊकडनं इकडे आणलं ना दाभाडीला, परत त्रास झाला. मग इतकी बेकार परिस्थिती. मग त्यावेळेस इकडे ऍडमिट केलं ऋषिकेशला. काय त्रास झाला तेव्हा परत नाशिकला? असं एकदम घाम यायचा, घाम सतत यायचा एकदम, घाबरून जायचं. आणि तोंडात फेस. त्यांना किती वेळा असेल तेव्हा आधी? एक वेळ नाशिकला, पहिला दाभाडीला, त्याच्यानंतर माझ्या नाशिकला पण 2 वेळेस आला. 2 वेळा नाशिकला, म्हणजे 3 वेळा फेस. म्हणून नाशिकला भावाकडे दुसरा एक खाजगी डॉक्टरांनी दाखवलं होतं. त्याने पण ते सांगितलं किडनीचा थोडा आजार आहे. किडनीचा आजार आहे. मग त्याच्यानंतर मग दाभाडीला आले. दाभाडीला मग ते जास्त झालं फेस आणि ते यायला. ओके. म्हणजे नाशिक पेक्षा जास्त दाभाडीला वाढून गेलं. मग परत इथं आलं. मग डायरेक्ट ऋषिकेशला ऍडमिट केलं. ऋषिकेशला किती दिवस ऍडमिट होते? 7 दिवस. 7 दिवस ना. 7 दिवसामध्ये बाबा म्हणजे कसे होते? असे हेच होतं, कळत नव्हतं असं होतं का? परिस्थिती म्हणजे काही सुधारणच नव्हती. 7 दिवस असेच कंटिन्यू पडूनच होतो, म्हणजे बेडवर. तब्येत काही सुधारणे, काहीच नाही. पडूनच यायचे, असं उठून बसायचे नाही. मग तुम्ही स्वतःहून डिस्चार्ज घेतला की डॉक्टरांनी सांगितलं सोडायला? आम्ही स्वतःहून घेतलं. काही फरकच जाणवत नव्हता. ओके. तर तुम्ही डिस्चार्ज देऊन टाका. मग त्यांनी ते सांगितलं तुम्हाला एक करावं लागेल. मग आम्ही त्यांना सांगितलं आम्ही नाही करू शकतो, डायलिसिस नाही करू शकतो. होय बी नाही, तब्येत पण नाही, रक्त पण नाही. किती डायलिसिस सांगितलं होतं म्हणजे तरी अंदाजे? ते भावाला बहिणीला. ओके. आणि मग त्याच्यानंतर मग 1-2 दिवसांनी मग आपल्याकडे सोडल्यानंतर लगेच मग इकडे चाललो दुसरं आपल्याला स्टार्ट केलं. आता सध्या त्यांना काही वेगळं औषध काहीच चालू नाही ना? आपलं औषध सोडून हेच चालू. काहीच या औषधाने त्याची प्रतिकार शक्ती पण चांगली वाढली ना सगळ्या बाबतीत, बोलण्याची, चालण्याची, जेवण करण्याची, सगळ्यांशी व्यवस्थित बोलतात, चालतात, जेवण व्यवस्थित चालू आहे, त्रासच जाणवत नाही काही. लघवी, संडास व्यवस्थित 2-3 संडास. ओके. म्हणजे त्यांना आता जसं आधी जाणवत होतं बाबांना, ते काही जाणवतच नाही. काहीच नाही. त्यांना असं वाटतं पूर्ण आतापणे नॉर्मलच झालं. पूर्वीसारखीच परिस्थिती म्हणजे तब्येत झाली असं.
बाकी घरच्या लोकांना सगळ्यांना पण व्यवस्थित दिसतच आहे ना बाबांमध्ये फरक? मग बाकीचे आई म्हणा आजूबाजूच्या लोकांना पण जाणवतं ना. ओके. ते पण म्हणतात हे पूर्वीसारखीच नाना झालं म्हणजे, नाही तर त्यावेळेस काय परिस्थिती होती म्हणजे शेजारचे लोक सांगतात. त्यांना पण म्हणजे तो बदल पटकन दिसून लगेच दिसला ना. म्हणजे आजही बाहेर बसलं तरी बाहेरची चालतं ना व्यवस्थित. कोणी म्हटलं ना मग बोलणार नाही पेशंट होते असं, आजारी होते असं. ओके ओके. पटकन नवीन माणूस आला का त्याला पटकन गुण दिसूनच होतो. लगेच दिसणार. खाण्याची व्यवस्थित व्यवस्था आहे सर्व.